रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विकास गेला कुणीकडे? श्रीवर्धनमध्ये डिजिटल शिक्षणाचे स्वप्न हवेत. भर पावसात बापवली शाळेत प्लास्टिक टाकण्याची ग्रामस्थांवर वेळ. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध्ये मोठ्या गप्पा मारल्या जात असताना जिल्हा परिषद शाळा बापवली येथे मात्र दुरावस्थेचा कळस पाहायला मिळत आहे. चालू पावसाळ्यातच या शाळेला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून छतातून सतत पाणी पडत असल्याने लहान मुलांना वर्गात बसून शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते. शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या अंगावर पाणी पडू नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थ स्वतः पुढे आले. प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी स्वतःहून व्यवस्था करत संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकले आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे कोट्यवधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते, असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत. प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड. राजीपूर शाळा बापवली जिल्हा परिषद शाळा कित्येक वर्ष वर्गांना गलती लागलेली आहे. तर गलती 10-12 वर्ष प्रशासनाच्याकडे व नेत्यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा आज 10-12 वर्ष काहीच झालं नाही. तर आज ग्रामस्थ मंडळी वरती शाळेची खराबी होते. सगळे शाळेतले प्रिंटर सगळे आणि शाळेची मुलांची पुस्तकं सगळी खराब होत आहेत. तर सगळे लोक येऊन शाळेच्या वर्गावर प्लास्टिक टाकत आहेत.